नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी. राणांच्या जामीन अर्जावरती संध्याकाळी निकाल येणं अपेक्षित आहे. जामीन अर्जावर 5 वाजता हा निकाल येणार असं कळतंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाच्या बाहेर हनुमान चालीसा वाचण्याचा इशारा देणाऱ्या राणा दाम्पत्यांना गेल्या काही दिवसांमध्ये कोठडीची हवा खावी लागलेली आहे आणि त्यानंतर आता आज त्यांच्या जामिनावरती 5 वाजता अंतिम निकाल येणार आहे. त्यामुळे त्यांना जेल की बेल या प्रश्नाचं उत्तर सुद्धा 5 वाजता मिळणार आहे. पण दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला आणि त्यानंतर आता कोर्ट आपला हा निर्णय देणार आहे. तुषार उपनवार आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहे. तुषार, कधीपर्यंत या संपूर्ण सुनावणीला सुरुवात होऊ शकते? कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात झालेली आहे आणि कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर कोर्टाने सांगितलेलं आहे की नवनीत राणा जे दाम्पत्य आहे त्या दाम्पत्यांच्या बाबत जो अर्ज करण्यात आलेला आहे त्यांच्याकडून सत्र न्यायालयामध्ये, या अर्जावरचा युक्तिवाद दोन्ही पक्षांकडून पूर्ण झालेला आहे. मात्र त्यांच्या जामीन अर्जावर त्यांना आज जेल होणार की बेल मिळणार यावर आज 5 वाजता ते ऑर्डर काढणार आहेत. कारण की त्यांची ऑर्डर पूर्णतः लिहून झालेली नाही आहे. त्यामुळे आणखी 2 तासांचा कालावधी लागणार आहे. त्यांच्या जामीन अर्जावरच्या निकालासाठी अवघे 2 तास शिल्लक राहिलेले आहेत आणि 2 तासांमध्ये राणा दाम्पत्य हे जेलमध्येच राहणार की आज त्यांची सुटका होणार यावरती अवलंबून राहणार आहे. कारण की दोन्ही वकिलांकडून या ठिकाणी जोरदार असा युक्तिवाद झालेला आहे. सरकारी वकिलांकडून युक्तिवाद झालेला आहे तर दुसरीकडे राणा दाम्पत्यांवरती जे राजद्रोहाचं कलम लावण्यात आलं होतं त्यावरती देखील या ठिकाणी जोरदार असा युक्तिवाद राणा दाम्पत्यांकडून करण्यात आलेला आहे की राजद्रोहाचं कलम लावण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती. मात्र सरकारने त्यांच्या बळाचा वापर करून जाणीवपूर्वक हे कलम लावण्यात आलं आणि त्यामुळेच राणा दाम्पत्य आज दोन्ही वेगवेगळ्या कारागृहांमध्ये गेल्या आपल्याला 8 दिवसांपासून असल्याचं पाहायला मिळतंय. नवनीत राणा भायखळ्याच्या कारागृहामध्ये आहेत तर त्यांचे पती या ठिकाणी रवी राणा आपल्याला तळोजा कारागृहामध्ये आहेत. गेल्या 8 दिवसांपासून दोन्ही जेलमध्ये आहेत. सुरुवातीला 26 तारखेला सुनावणी झाली होती, त्यानंतर 29 तारखेला सुनावणी झाली. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद हे पूर्ण झालेले आहेत आणि आज जेव्हा कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा कोर्टाने सांगितलं की तुमची ऑर्डर अजूनही पूर्णतः लिहून झालेली नाहीये, त्यामुळे तुमचा निकाल हा पेंडिंग आहे. 5 वाजता ही ऑर्डर पूर्णतः लिहून होणार आहे. त्यामुळे 5 वाजता राणा दाम्पत्यांना बेल होणार की जेल होणार, त्यांची आजची रात्र ही जेलमध्ये असणार की जेलच्या बाहेर असणार हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सत्र न्यायालयामध्ये राणा दाम्पत्यांनी जी धाव घेतली होती त्यांच्यावरती जे राजद्रोहाचं कलम लावण्याबाबत त्या संदर्भात राणा दाम्पत्यांकडून जोरदार असा युक्तिवाद झाला. त्याला सडेतोड असं सरकारी वकिलांनी देखील या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. मात्र दोघांची युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालय काय देतं, जेल की बेल हे पाहावं लागेल. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. याबद्दलचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू. यानंतर एक महत्त्वाची बातमी मनसेच्या संदर्भातली. मनसेनं 3 तारखेला जी महाआरती आयोजित केलेली होती ती महाआरती आता रद्द करण्यात आली आहे. मनसेनं राज्यभरातल्या सर्व मनसैनिकांना आदेश दिलेले होते राज ठाकरे यांनी की 3 तारखेला आपण सगळ्यांनी महाआरती करायची आहे, पण ती आता रद्द झाली आहे. 4 मे रोजी राज्यभरात महाआरती होणार आहे. कारण 4 मेला जी डेडलाईन आहे राज ठाकरे यांनी दिलेली ती डेडलाईन संपते. त्यामुळे 3 तारखेच्या नंतर मनसेची नेमकी काय भूमिका असेल हा प्रश्न अनेकांना पडलेला होता. कालच राज ठाकरे यांनी सांगितलं की एकदा याचा सोक्षमोक्ष लागू द्या आणि आता मनसेनं ही भूमिका त्यांची जाहीर केल्यानंतर तारीख सुद्धा बदलण्यात आलेली आहे आणि 3 ऐवजी 4 तारखेला राज्यात महाआरती होणार आहे. विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विशाल, या महाआरतीमध्ये राज ठाकरे सहभागी होणार आहेत का? कसं नियोजन असणार आहे या महाआरतीचं? विलास, मनसेकडनं जी उद्या महाआरती करण्यात येणार होती ती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे. याचं कारण असं सांगण्यात आलंय की पोलीस प्रशासनावरती ताण येऊ शकतो, कारण का उद्या ईद सुद्धा आहे आणि दोन्ही बाजूला पोलिसांचा बंदोबस्त जर राहिला तर कुठेतरी एक ताणतणाव पोलीस प्रशासनावरती येऊ शकतो. त्यामुळे 4 तारखेला महाआरती होईल असं कळतंय. त्यामध्ये सर्व पद्धतीनं आता मनसेनं तयारी जी आहे ही महाआरतीची केलेली आहे. खरं तर मुंबईत उद्या मनसे नेते अमित ठाकरे सुद्धा महाआरती करणार होते, मात्र पोलिसांच्या दृष्टीने विचार करून मनसेकडनं जी आहे ही महाआरती आता पुढे ढकललेली आहे. त्या मनसेअध्यक्ष राज ठाकरे पुणे किंवा मुंबई शहरात कुठेही तरी महाआरतीच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात का याच्या बाबतीत एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे.
राज ठाकरे या महाआरतीमध्ये सहभागी होणार की नाही हे अजून कळू शकलेलं नाहीये. मात्र मनसे पदाधिकाऱ्यांना जे आहेत ते पक्ष श्रेष्ठींकडनं संदेश असे गेलेले आहेत की पोलिसांचा ताणतणाव जो आहे हा जास्त वाढू शकतो. त्यामुळे दोन्ही धर्मांचे सण असल्या कारणानं महाआरती जी आहे ही एक दिवस पुढे ढकलण्यात आलेली आहे. विलास, धन्यवाद विशाल, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर मनसेनं राज्यभरात उद्या म्हणजे 3 तारखेला महाआरतीचं आयोजन केलेलं होतं. ती महाआरती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे. 4 तारखेला मनसेकडून या महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मनसेचे अनेक नेते उद्याच्या महाआरतीमध्ये सहभागी होणार होते. आदित्य ठाकरे शिवसेनेकडून सुद्धा या सगळ्या संदर्भात सातत्यानं आपली भूमिका मांडली जाते. राज ठाकरेंच्या या भूमिकेवर टीका केली जाते आणि त्याच दरम्यान मनसे मात्र आपल्या भूमिकेवरती ठाम आहे असं स्पष्टपणे दिसतंय. आरोप प्रत्यारोप होत आहेत दोन्ही बाजूंनी आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मनसेने मात्र 4 तारखेच्या अल्टिमेटम नंतर अधिक आक्रमक होण्याचा इशारा दिला. मुंबईमध्ये पार पडलेल्या भाजपच्या बूस्टर सभेतून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी बाबरी विध्वंस आणि राम मंदिरावर त्या सगळ्या मुद्द्यावरून शिवसेनेवरती जोरदार हल्लाबोल केला. बाबरी पाडली तेव्हा तुम्ही कुठे होता हा थेट सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. भोंगे काढायला सांगितलेत, हातभर फाटली आणि हे सांगतात आम्ही बाबरी मस्जिद पाडली. हे म्हणतात आम्ही बाबरी मस्जिद पाडली आणि मग सवाल विचारतात तो बाबरी ढाचा, मी तर त्याला मस्जिद मानत नाही, तो ढाचा होता. कोणी हिंदू कधी मस्जिद पाडू शकत नाही. तो ढाचा होता, पारतंत्र्याचा ढाचा होता, तो परकीय आक्रांत्याचा ढाचा होता. तो ढाचा पाडण्याचं काम अभिमानानं सांगतो आम्ही केलं. अरे तुम्ही विचारता, माझा तुम्हाला सवाल आहे, तुम्ही सांगा तो ढाचा पडला त्यावेळी तुम्ही कुठे होतात? मी या ठिकाणी अभिमानानं सांगतो होय, मी तो ढाचा पाडण्याकरता त्याच ठिकाणी होतो. जर कोणी म्हणत असतील की बाबरी पाडली तर शिवसेना कुठे होती, कुठे होती, हे त्याने त्यांच्याच पक्षाचे तेव्हाचे नेते सुंदरसिंग भंडारी यांना जाऊन विचारावं, शिवसेना कुठे होती. आणि त्या काळातला CBIचा अहवाल तपासावा. CBIने तपास केला सगळ्या प्रकरणाचा. CBIनं केलेल्या तपासाची पानं ह्या लोकांनी तपासावी. केंद्रीय गुप्तचर खात्याचा अहवाल तपासावा. त्यात हे जे अज्ञानी लोक आहेत सगळे शिवसेना कुठे आहे असं विचारणारे, त्यांना कळेल की त्यावेळेला नक्की शिवसेना कुठे होती आणि शिवसेना काय करत होती. हे आता इतक्या वर्षांनी फुलबाजी उडवायला झालं काय, तो विषय संपलेला आहे. बाबरी मशिदीवरून देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला. याला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय. तर बाबरी पाडताना शिवसेना कुठे होती असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर आता शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी भाजपला प्रत्युत्तर दिलंय. बाबरी पाडायला शिवसैनिक गेले होते. फडणवीस करत असलेले दावे खोटे असल्याचंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या. बाबरी पडली तेव्हा बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे मातोश्रीमध्ये होते आणि शिवसैनिक आणि काही शिवसैनिक महिला बाबरी पाडण्यासाठी पुढे होत्या. बाबरी पाडण्याची जबाबदारी शिवसेनेने घेतल्याचं सुद्धा किशोरी पेडणेकर म्हणाल्या. शिवसेना प्रमुख यांनी स्वतः सांगितलं होय, ते वरचं घुमट आणि ते हे माझ्या शिवसैनिकांनी पाडलंय. मग तेव्हा का ना तुमच्या ह्या आता ज्या काय उघडतायत ते तेव्हा का नाही उघडली? आणि इतक्या वर्षाचा रेकॉर्ड, महाराजांचा रेकॉर्ड, छत्रपती शिवाजी महाराजांचा रेकॉर्ड बदलण्याचं काम करताय. मागचे इतिहास बदलून सांगण्याचं काम करताय. लोक काय तुम्हाला वेडी वाटली आहेत का? आज लोकांना कळतंय की याच्यामध्ये सुपारी बहादूर कोण आहेत, सत्तेसाठी काय पण करेल, मग लोकांचे जीव गेले तरी चालतील पण मी करेन असे कोण आहेत सगळ्यांना कळतंय. ज्या मस्जिदवर शिवसैनिक चढले त्यांचं कौतुक केलं, त्यांना
साहेबांनी बोलवलं तेव्हा तुमचे वरिष्ठ नेते पण होते, तेव्हा का गप्प बसलात? त्याचं पहिलं उत्तर द्या. तुम्ही आम्हाला विचारताय की ते कुठे होते म्हणून, तर तुम्ही कुठे होते? म्हणजे मी आहे, मी होतो म्हणून नाही चालत. आम्ही कसं सांगितलं? होय, आम्हाला नाही घेतलं, आम्ही नव्हतो, पण आम्ही 27 जणी जात होतो, आम्हाला उतरवलं गेलं. नाही, महिला नाही पाहिजे. आम्ही नाही म्हटलं, आम्ही गेलो, आम्ही होतो नाही. बाबरी पाडण्याची जबाबदारी शिवसैनिकांनी घेतल्याच्या सेनेच्या टीकेला भाजपनं प्रत्युत्तर दिलंय. बाबरी पाडण्याची जबाबदारी रामसेवकांनी घेतली होती. राऊत आणि उद्धव ठाकरेंशी संबंध काय, असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केलाय. आंदोलनाशी संबंध काय आहे? संजय राऊत यांचा या आंदोलनामधला सहभाग कुठला? अहो, साधं जर तुम्ही तिकडे असतात, तुमच्या नावावर साधी एनसी तरी असती. साधी एनसी पण नाही, नॉन कॉग्निझेबल. तुम्ही एक शिस्तबद्ध, अनुशासन प्रिय, प्रसिद्धी पराणमुख अशा पद्धतीने काम करणाऱ्या संघ परिवाराचं आंदोलन कुठे? आणि कुठे कुटुक झालं तर माझ्यामुळे झालं असं बळबळणारे तुम्ही कुठे? केवळ 32 लोकांवर केसेस झालं तेवढा पुरतं नाही. राज्यात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चाललाय. महाराष्ट्र दिनी विरोधकांकडून सरकारवर जहरी टीका करण्यात आली. त्याला आज खासदार संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. महागाईच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी भोंग्यांचा मुद्दा काढत असल्याची टीका राऊतांनी केलं. भोंग्यांचा विषय कायद्याच्या चौकटीतला असून स्वार्थासाठी वाद पेटवले जात आहेत. भाजपच्या अंगात रावण संचारलाय, पण लक्षात ठेवा, रावणाचा अंत अहंकारामुळे झालेला होता, असा टोलाही त्यांनी लगावला. भोंग्यांपेक्षा महत्त्वाचे विषय देशामध्ये आहेत. या भोंग्यांमागची इलेक्ट्रिसिटी कोणाची आहे, पॉवर कोणाची आहे, या भोंग्यांना हे देशाला माहिती आहे. हे हिंदुत्व नाही, हा कायद्याचा चौकटीतला विषय आहे. आम्ही स्वतः या मताचे आहोत की भोंग्यांमुळे लोकांना त्रास होऊ नये. आम्ही त्याच्याविरुद्ध आंदोलनं केलेली आहेत, लढाई केलेली आहे आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने काही निर्णय दिलेले आहेत. या देशात जर कायद्याचं राज्य असेल तर प्रत्येकानं कायद्याचं पालन केलं पाहिजे. त्यांनी रामायण पुन्हा एकदा वाचलं पाहिजे. त्यांनी रावणाचा इतिहास पाहिला पाहिजे. रावणाचा अंत हा अहंकारामुळे झाला. रावण हा एक विद्वान, हुशार असा योद्धा होता, पण रावण जो धारातीर्थी पडला तो त्याचा अहंकारामुळे. काहींना सत्ता गमावल्यातून सुद्धा एक वेगळा अहंकार निर्माण होतो. आता कोणत्या अहंकारातून कोण कोणाला रावण म्हणते पाहायला पाहिजे. विरोधी पक्षाच्या अंगात जो रावण संचारलेला आहे त्यांनी त्या रावणाचा अंत करावा आधी, आणि मग महाराष्ट्राच्या देशाच्या प्रश्नावर बोलावं. सत्ता गेल्यानं विरोधी पक्षाच्या अंगात जो रावण संचारलाय, अशी टीका शिवसेनेच्या खासदारांनी केली. या टीकेला विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलंय. बाबरीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये झुंपलेले दिसून येते. भाजपच्या बूस्टर डोस सभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जी वक्तव्य केली आहे त्यावरून आता संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली आणि टीका करत असताना त्यांना अर्धवट डोक्याचं म्हटलेलं आहे. अर्धवट डोक्याच्या नेत्यांना माहिती नाहीये की शिवसेना बाबरी पडली त्यावेळेला कुठे होती, त्यामुळे त्यांनी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना विचारावं म्हणजे कळेल, अशा पद्धतीची टीका संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर केली. मला वाटतं ज्या गोष्टीचं उत्तर नाही किंवा सांगायला माणूस नाही त्याला विचारा बोलणं म्हणजे हवेत तीर मारण्यासारखं त्या ठिकाणी आहे. आणि अर्धवट डोक्याचा म्हणून पुन्हा आपल्या वक्तृत्व शैलीचं बिभत्स प्रदर्शन केलं. आणि काल जे देवेंद्रजींनी शब्द वापरले, साप, विंचू, खंजीर, फोकसले, आपटले, त्याच्यात अर्ध डोक्याचा आणखी एक शब्द ऍड झाला. एक नवीन आता त्या ठिकाणी डिक्शनरी करावी लागणार आहे. यांचा द्वेष, मत्सर, तिरस्कार याची शब्दावली त्या ठिकाणी करावी लागेल. कारण यांना विषयावर बोलताच येत नाही आणि मुद्देसूद मांडताच येत नाही. आता देवेंद्र फडणवीस साहेबांचं नीट भाषण ऐका आपण. त्याच्यामध्ये त्यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलंय की बाबरी ढाचा पाडल्यानंतर श्रेयवादासाठी कुणी नावं घ्यायची नाही, जायचं नाही, हे त्या ठिकाणी ठरलं होतं.
आणि तंतोतंत शिस्तीचा अंमलबजावणी करणारा पक्ष असल्यामुळे, अनुशासित पक्ष असल्यामुळे त्यांनी ते पाळलं. आता केवळ आम्ही अंगावर केस घेतली म्हणजे त्या ठिकाणी ते गुन्हा तुमच्या नावावर होईल, पण वस्तुस्थिती बदलता येत नाही ना. बरं, गुन्हे पण नाहीत. देवेंद्रजींनी सांगितलं की 32 गुन्हे जे भाजपच्या नेत्यांवर झाले, त्या 32 नेत्यांची नावं, तुमचं कुठे आहे नाव? आणि एकीकडे सीबीआय केंद्रीय तपास यंत्रणेवर आक्षेप घ्यायचा, संशयाच्या भोवऱ्यात उभा करायचं, गुप्तचर यंत्रणेवर बोलायचं, आणि इकडे सोयीचं असेल तेव्हा सीबीआयचा रिपोर्ट तपासा. म्हणजे आता सोयीपुरता सीबीआयवर विश्वास आला का? त्याच्यामुळे मला वाटतं सोयीचं बोलायचं, सोयीचे संदर्भ लावायचे. मला वाटतं संदर्भासहित जरा बोलण्याची आणि त्या ठिकाणी सवय लावावी. आणि देवेंद्र फडणवीस साहेब अर्ध्या डोक्याचे आहेत की पूर्ण डोक्याचे आहेत हे महाराष्ट्राला माहीत आहे. 5 वर्ष पूर्ण डोक्यानी या महाराष्ट्राला त्यांनी विकासाकडे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आता सरकार चालत असताना कोणी डोकं चालवलं नाही चालवलं याचं आत्मपरीक्षण करावं. व्हिडिओ रमेश भटसा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. राज ठाकरेंनी मशिदीवरचे भोंगे काढण्याचा 4 तारखेचा आता अल्टिमेटम दिला असताना राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल का? मशिदीबाहेर हनुमान चालीसा म्हणत असताना समाजवादी पार्टीची काय भूमिका असेल? राज ठाकरेंच्या वक्तव्यावर समाजवादी पक्षाची काय भूमिका असेल? या संदर्भात अबू आझमी यांच्याशी आम्ही संवाद साधला. बघूयात अबू आझमी काय म्हणाले. समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आपल्यावर आहेत अबू आझमी. आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया. अबूजी, ज्या पद्धतीनं राज ठाकरेंचं भाषण झालं, ज्या पद्धतीनं त्यांनी 4 तारखेचं अल्टिमेटम दिलंय, याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? देखिए, राज ठाकरे ने जो बोला है, पहले सबसे पहले शरद पवार साहब के बारे में, शरद पवार साहब के पैरों के धूल के बराबर भी राज ठाकरे की हैसियत नहीं है. शरद पवार जी इस महाराष्ट्र के नहीं बल्कि पूरे देश के एक ज्येष्ठ नेता हैं, एक बड़े नेता हैं और जिनकी बहुत बड़ी अहमियत है. मैं पवार साहब से कहूंगा कि ऐसे भूखने वालों का मुंह बंद कीजिए. ये आप जैसे लोगों के खिलाफ बोलते हैं और ये संविधान के खिलाफ बोलते हैं. जब संविधान ने परमिशन दिया, सुप्रीम कोर्ट ने परमिशन दिया मस्जिदों पर लाउड स्पीकर लगाने का, तो ये होते कौन इस तरह से बात करने वाले? और हाँ, अगर कहीं मस्जिदों में लाउड स्पीकर की कहीं गड़बड़ी है, इलीगलिटी है, तो सरकार बात करे ना. सरकार बुलाए इमाम लोगों को, सरकार बुलाए मौलानाओं को, मुस्लिम संगठन को, और बात करे. उसमें जो भी चीजें हैं वो कमी पूरी की जाएंगी. लेकिन सिर्फ मस्जिदों पे क्यों? कि लाउड स्पीकर सिर्फ मस्जिदों पे नहीं बजता है. लाउड स्पीकर 50-100 जगह पे बजता है, जिसकी वजह से बहुत ज्यादा उसका पोल्यूशन होता है, ध्वनि पोल्यूशन होता है. उस पर ये लोग सिर्फ और सिर्फ ये राजनीति में जिनको जनता ने बिल्कुल धुतकार दिया है, वो लोग अपनी जगह तलाश कर रहे हैं और वो चाहते हैं किसी तरह से भी हम जो है वापस आ जाएं. क्या जब इन्होंने पार्टी शुरू किया था, बाला साहब ठाकरे के नाम पर, शिवसेना के नाम पर लोगों ने उनके परिवार का समझ के इनको 14-15 सीटें दी थी, लेकिन इन्होंने नफरत की राजनीति किया तो लोगों ने इनको धूल चटा दिया. अब ये फिर से बीजेपी, एक बार पहले एक नाटक होता है नौटंकी, कभी एक बार आदमी राजा बन जाता है, कभी जो है डाकू बन जाता है, कभी फकीर बन जाता है, कभी अमीर बन जाता है. इस आदमी का भी यही है, नौटंकी है. एक तो भाषा में भी नौटंकी होती है इनकी, और दूसरे जो है ये कभी बीजेपी के खिलाफ बोलते हैं, जबरदस्त बोलते हैं, और फिर कभी बीजेपी के साथ चले जाते हैं. ये कभी झंडे में हरा रंग लगाते हैं, कभी निकाल देते हैं. तो ये थके हारे लोग हैं, इन पे ज्यादा तवज्जो देने की जरूरत ही नहीं. सरकार को इस पे कठोर कार्यक्रम करना चाहिए, कठोर कार्रवाई करना चाहिए. लेकिन जिस तरह से वो अल्टीमेटम दे रहे हैं, जिस तरह से वो सरकार को आगाह कर रहे हैं कि अगर आपने हमारी बात नहीं सुनी तो हम किसी की नहीं सुनेंगे, और अगर उसके बाद महाराष्ट्र में जो स्थिति पैदा होगी उसके लिए हम जिम्मेदार नहीं होंगे, इस तरह से राज ठाकरे ने साफ साफ बोला है. सरकार को उनके ऊपर सख्त कार्रवाई करना चाहिए. इस तरह से अल्टीमेटम देने का उनको कोई राइट नहीं है. उनको अगर कोई बात करना है तो जाकर सरकार से बात करें, वो जाकर के मुख्यमंत्री से बात करें, होम मिनिस्टर से बात करें कि यहाँ गड़बड़ियां हैं, उस पर वो सरकार देखेगी. लेकिन इस तरह से अल्टीमेटम देकर, दादागिरी देकर, तो हमारा दूसरा समाज जो है वो कोई चूड़ी पहन के नहीं बैठा हुआ है. इस तरह से अल्टीमेटम देंगे तो उसका ईंट का जवाब पत्थर से देने की ताकत भी है, लेकिन सरकार पहले इसमें इंटरफेयर करना चाहिए. तो जो कि आपने कहा कि आपने चूड़ियां नहीं पहनी है, मतलब लोगों ने नहीं पहनी, वो भी ईंट का जवाब पत्थर से देंगे, तो आपको नहीं लगता कि राज ठाकरे के बयान के बाद महाराष्ट्र में शायद सुरक्षा को लेकर काफी मतलब तनाव पैदा हो सकता है? हो सकता है. अगर सरकार ने इस पर कार्रवाई नहीं किया और इन्होंने आकर मस्जिदों के सामने दुगनी आवाज से अगर इन्होंने लाउड स्पीकर बजाया, तो मैं समझता हूं कि लोगों को गुस्सा आएगा. मस्जिदों पे चढ़ करके लोग जो है गुंबद के ऊपर गेरुआ झंडा लगाएंगे और जय श्री राम का नारा लगाएंगे. हमने तो नहीं देखा कोई मुसलमान जाके किसी मंदिर के ऊपर कोई हरा झंडा लगाता है या कहीं नारा लगाता है. हम तो कह रहे हैं कि मंदिरों में आप जो है हनुमान चालीसा पढ़ाइए, हम वहां आकर शरबत पिलाएंगे. महाराष्ट्रातली नेमकी स्थिती कशी असेल हे बघणं खूप महत्वाचं ठरेल.
नवनाथसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतर आणखीन एक महत्त्वाची बातमी येते. राज ठाकरे यांनी एक आवाहन केलेलं आहे. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कुठल्याही प्रकारे उद्या रमजान ईदच्या निमित्तानं आपण आरती करू नये. राज ठाकरे यांनी मनसैनिकांना आवाहन केलंय की ईद सण आनंदाने साजरा व्हावा. अक्षय तृतीयेच्या निमित्तानं आरत्या करू नका. कोणाच्याही सणात आपल्याला बाधा आणायची नाहीये, अशा शब्दात त्यांनी हे आदेश दिलेले आहेत मनसेच्या सगळ्या कार्यकर्त्यांना. ईदच्या निमित्तानं कुठल्याही प्रकारे त्यांनी या बाधा येऊ नये अशी काळजी घ्यायचं सांगितलं. तुषार उपनवर आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहे. तुषार. विलास, अत्यंत महत्वपूर्ण आणि सूचक असं हे ट्विट आहेत. या ट्विट मधल्या ज्या 2 ओळी आहेत त्या 2 ओळी फार महत्वाच्या आहेत. एक म्हणजे त्यांनी या ट्विटमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा होऊ द्या, आपल्याला कुठेही या संदर्भातल्या आरत्या करू नका, हे त्यांनी म्हटलेलं आहे. तर दुसरी ओळ यामध्ये अजून एक महत्वाची आहे. भोंग्याचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचं हे मी उद्या माझ्या ट्विटद्वारे सांगणार आहे. कारण की यापूर्वी काल त्यांनी सांगितलं होतं की 3 तारखेनंतर 4 तारखेला संपूर्ण राज्यभर मशिदीच्या समोर तुम्ही भोंगे डबल आवाजात लावा आणि त्या ठिकाणी हनुमान चालीसेचं पठण करा. मात्र आज या ट्विटचा सूर बदलताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांनी आज ही भूमिका मांडताना स्पष्ट केलेलं आहे की नेमकं पुढे काय करायचं हे मी उद्या ट्विटद्वारे सांगणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या मनसैनिकांना उत्सुकता लागलेली आहे किंवा उद्या राज ठाकरे नेमकं भोंग्याबाबत काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कारण की कालची भूमिका अशी होती की 4 तारखेला संपूर्ण मशिदीवर या ठिकाणी लाऊडस्पीकर लावावा, आपले हनुमान चालीचं पठण व्हावी. मात्र आजच्या ट्विटमध्ये त्यांनी 4 तारखेला काय करावं याबाबत स्पष्ट केलेलं नाहीये. त्यांनी असं म्हटलेलं आहे की 4 तारखेला काय करावं याबाबत मी पुन्हा एकदा ट्विट करून सांगणार आहे. त्यामुळे राज ठाकरे नेमकं 4 तारखेला काय करावं या संदर्भात काय ट्विट करतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. विलास. धन्यवाद तुषार, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. 2020 साली बाबरी मशीद आणि राम मंदिर प्रकरणावर पडदा पडला असला तरी आता राज्याच्या राजकारणात तोच मुद्दा धरून राजकीय पोळी भाजली जाते. फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भाषणात हाच मुद्दा उगाळलेला पाहायला मिळाला. त्यावर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आपल्यासोबत आता लाईव्ह असणार आहेत. आपल्यासोबत सिद्धार्थ गोदाम सुद्धा आहेत. सिद्धार्थ, आम्ही तुमच्याकडे येतोय, पण त्यांना हा प्रश्न नक्की विचारा. औरंगाबादमध्ये झालेल्या विराट सभेमध्ये राज ठाकरे बाकी सगळं बोलले, पण शिवसेनेबद्दल चकार शब्द बोलले नाहीत. काय कारण आहे? सिद्धार्थ, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हा, आवाज येतोय विलास. हा सिद्धार्थ, चंद्रकांत खैरे यांना सगळे प्रश्न विचारा, पण एक प्रश्न हा पण विचारा त्यांना की कालच्या सभेमध्ये शिवसेनेबद्दल राज ठाकरेंनी चकार शब्दही काढला नाही. काय कारण आहे? काही तांत्रिक कारणामुळे माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण आता आपल्यासोबत चंद्रकांत खैरे असणार आहेत. चंद्रकांत खैरे हे शिवसेनेचे नेते आहेत, माजी खासदार आहेत. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून त्यांनी अनेक वेळा शिवसेनेचं आणि तिथल्या नागरिकांचं लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व केलेलं आहे. पण गेल्या निवडणुकीमध्ये त्यांचा दारुण पराभव झाला, तो इम्तियाज जलील यांच्याकडून. दरम्यान आता बाबरी मशिदीवरून देवेंद्र फडणवीस यांनी काल हल्लाबोल केला, त्यावर संजय राऊत यांनी उत्तर दिलं. भोंगे काढायला सांगितलेत, हातभर फाटली आणि हे सांगतात आम्ही बाबरी मस्जिद पाडली. हे म्हणतात आम्ही बाबरी मस्जिद पाडली आणि मग सवाल विचारतात तो बाबरी ढाचा, मी तर त्याला मशीद मानत नाही,
तो ढाचा होता कोणी हिंदू कधी मशीद पाडूच शकत नाही, तो ढाचा होता पारतंत्र्याचा ढाचा होता, तो परकीय आक्रांत्याचा ढाचा होता, तो ढाचा पाडण्याचं काम अभिमानानं सांगतो आम्ही केलं. अरे तुम्ही विचारता, माझा तुम्हाला सवाल आहे, तुम्ही सांगा तो ढाचा पडला त्यावेळी तुम्ही कुठे होतात? मी या ठिकाणी अभिमानानं सांगतो, होय मी तो ढाचा पाडण्याकरता त्याच ठिकाणी होतो. जर कोणी म्हणत असतील की बाबरी पाडली तर शिवसेना कुठे होती, कुठे होती, हे त्याने त्यांच्याच पक्षाचे तेव्हाचे नेते सुंदरसिंग भंडारी यांना जाऊन विचारावं. शिवसेना कुठे होती आणि त्या काळातला CBIचा अहवाल तपासावा. CBIने तपास केला सगळ्या प्रकरणाचा. CBIनं केलेल्या तपासाची पानं ह्या लोकांनी तपासावी. केंद्रीय गुप्तचर खात्याचा अहवाल तपासावा. त्यात हे जे अज्ञानी लोक आहेत सगळे, शिवसेना कुठे आहे असं विचारणारे, त्यांना कळेल की त्यावेळेला नक्की शिवसेना कुठे होती आणि शिवसेना काय करत होती. हे आता इतक्या वर्षांनी फुलबाजी उडवायला झालं काय? तो विषय संपलेला आहे. खरं तर विषय संपलाही म्हटलं जात आहे आणि विषय संपवला जातही नाहीये, अशी ही परिस्थिती आहे. आता आपल्यासोबत चंद्रकांत खैरे आहेत, शिवसेनेचे नेते, आणि सिद्धार्थ गोदाम त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. सिद्धार्थ, चंद्रकांत खैरे यांना सगळे प्रश्न विचारा, पण हाही प्रश्न विचारा की राज ठाकरे यांनी काल इतक्या मोठ्या विराट सभेमध्ये शिवसेनेचा साधा नामोल्लेख सुद्धा केला नाही. काय कारण असावं? निश्चितपणे बाबरी पडली त्यावेळेस कुठं शिवसेना होती हे प्रश्न विचारले जातात. मात्र बाबरी मस्जिद पाडण्यामध्ये पुढाकार घेणारे आणि मराठवाड्याच्या जी काय बाबरीसाठी लोक गेली होती त्या ठिकाणी शिवसैनिक, त्यांचं नेतृत्व करणारे फार महत्त्वाचा रोल त्यांनी त्यावेळेस निभावला होता. चंद्रकांत खैरे माझ्यासोबत आहेत. साहेब, मागे मी तुमचा एक इंटरव्ह्यू केला होता, तुम्ही कशा पद्धतीनं हालमध्ये तिथं गेल्या होतात. मात्र आता प्रश्नचिन्ह उभे केले जातात की बाबरी पाडली त्यावेळेस कोण कुठं होतं, कारण तुम्ही तिथं जाऊन बाबरी हलवली. काल एका भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या नेत्याने सांगितलं, कुठे होते शिवसेनेचे नेते, कुठे गेले शिवसैनिक? जरा माहिती घ्या म्हणा. शिवसेना प्रमुखांनी एकच सांगितलं होतं, जर माझ्या शिवसैनिकांनी हे कृत्य केलं असेल तर मला त्याचा अभिमान आहे. त्यावेळेस एक पण नाही, सगळे शेपटे घालून पळाले होते, सगळे यांचे सगळे लोक. परंतु मला एक या ठिकाणी सांगायचं, त्यांना मी सांगतो, तुम्ही जरा जाऊन पहा. नीला देसाई नावाची आमची महिला आघाडीची कार्यकर्ती पंजाबी ड्रेस घालून वर चढली होती. हेच नाही तर बाकी आमचे बरेच जण होते आणि बरेच आसपासचे शिवसैनिक सुद्धा होते, पुण्याचे होते, बाकी अनेक ठिकाणचे शिवसैनिक त्यावेळेस तिथे होते. आम्ही सर्व आमदार, त्यात शिवसेना भाजपचे आमदार, म्हणजे भाजपचे आमदार सुद्धा आमच्यासोबत होते. माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी, मनोहर जोशींना, मुंडे साहेबांनी सांगितलं, जा सगळ्या आमदारांना सांगा तुम्ही कारसेवाला जा. मग आम्ही सगळे कारसेवेला गेलो. स्वतः माननीय उद्धवजी म्हणजे सोडायला आले होते आणि सगळे आमदार त्या ठिकाणी ट्रेननी तिथे म्हणजे पवन एक्सप्रेसमध्ये त्या ठिकाणी बसले. आम्ही पवन एक्सप्रेसमध्ये आम्ही मनमाडून बसलो आणि माझ्यासोबत माझे त्यावेळेचे सहकारी जे आता पण त्या ठिकाणी काम करतात ते गिरजाराम हळणोर, सतीश कटकटे, प्रशांत म्हस्के, बापू जहागीरदार, असे आम्ही 5-6 जण त्या ठिकाणी त्या ट्रेनमध्ये तिथून बसलो आणि अलाहाबादला गेलो यांच्यासोबतच. मग हे आम्हाला जॉईन बाबरी ढासळी त्यावेळेस तुम्ही तिथं ऐका ना, आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी प्रयागला म्हणजे अलाहाबादला अडवलं. आम्हाला तिथे अलाहाबादला एका शाळेच्या तिथे ठेवलं आणि ते म्हणाले की ह्याचे कोई जाणे का नाही बोले. आम्हाला एक अरेस्ट करण्याचाच उद्देश त्या ठिकाणी होता त्या गव्हर्नमेंटचा, परंतु गव्हर्नमेंट त्यावेळेस ठीक आहे भाजपचं होतं त्यामुळे तितकं हे नाही झालं. पण आम्ही तिथून आम्ही म्हटलं की आपल्याला तिथे जायचं, आपल्याला तिकडे जायचं, आपल्याला अयोध्येला जायचं. आम्ही तिथे आरडाओरड करू लागलो, सगळे करू लागलो. तर शेवटी 12:15 बातमी आली की ढाचा गिर गया. मग आम्हाला कोणालाच रावले नाही गेलं. मग आम्ही तिथून कसे बसे त्या ठिकाणी आम्ही अयोध्येला पोहोचलो. अयोध्येला रात्री 9:30 वाजता मी पोहोचलो होतो आणि मग मी तिथे गेल्यानंतर आम्ही सगळेजण कारसेवेला लागलो. कारसेवा म्हणजे त्यावेळेस कसे होते, म्हणजे हे ढाचा पडला होता, मलबा हटवणे, हे करणे, ते करणे, सगळं करणं. आणि त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आमच्या गुलमंडीचा दयाराम बसे सुद्धा होते तिथे. म्हणजे यांनी देवेंद्रनी त्यांना विचारावं, मग आरोप करावे की शिवसेनेचं कोणीच नव्हतं म्हणून. हे बरं, ते त्यावेळेस 20 वर्षाचे होते
ज्यावेळेस ढाचा पडला त्यावेळेस देवेंद्र फडणवीस 20-22 वर्षाचे होते. त्याच्या आधी समजा ज्यावेळेस ते जेलमध्ये गेले असं म्हणतात ते त्यावेळेस 18 वर्षाचे होते. हे खरंच गेले होते का? आता ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिलं तर आम्ही तिथे मग कारसेवा करायला लागलो. सगळे मलबा हटवला. मी माझ्या हाताने आम्ही सगळे मिळून कार्यकर्ते ते रामलल्लाची मूर्ती तिथे ठेवली. तुम्ही स्वतः ठेवले? आम्ही स्वतः ठेवली. 1:30 वाजता, रात्री 1:30 वाजता ठेवली. सगळे जय श्रीराम जय श्रीराम करत विचारत आमचा तो हा पण होता ना त्यावेळेस, भाजपचा कार्यकर्ता त्यावेळेस होता बरोबर. आणि आम्ही सगळे म्हणजे बरेच जण होते. मग सूर्यकांत महाडिक होते. सगळे आम्ही बरोबर होतो. आणि तिथे रामलल्लाची मूर्ती ठेवली. तिथे मग बाकी मलबा हटवणे वगैरे केले. आम्ही 4:30ला जाऊन झोपलो. असे एका व्हरांड्यात झोपलो. थोडं झोप यायला लागलो. 5:30 वाजता आम्हाला अनाउन्समेंट झाली, अरे कार सेवको जल्दी आ जाओ, मिलिट्री आने वाली है, चलो राम जी के लल्ला के पास चलो, राम जी के पुन्हा धावलात? आम्ही परत धावलो तिथे. सगळं तिथे बऱ्याच वेळ थांबलो. आणि नंतर मग आम्ही तिथे सगळं अजून बाकी साफसफाई केली. कोणी मिलिटरी आलीच नाही. पण नंतर मग त्या ठिकाणी आम्ही सगळेजण मग नंतर आपल्या ठिकाणी जायला निघाले. आम्ही स्वतः तिथे जे भाषण चाललं होतं सगळ्यांचं, त्यात आमच्या नीला देसाईंनी पण भाषण केलं होतं. त्यात आमच्या सूर्यकांत महाडिकांनी सुद्धा भाषण केलं होतं. तिथे वर अनाउन्समेंट झालं कोण आहे कसं ते तिथे भाषण झाले तिथे. आणि मी सांगतो त्यावेळेस आम्हाला आम्ही तर घुसलो तिथे गेलो. परंतु बाकी सर्व शिवसेना पक्षाचे नेते मोठे ज्यावेळेस सगळे म्हणजे त्यावेळेस मोरेश्वर सावे सुद्धा होते, खासदार होते ते. आणि आमचा दिल्लीचा त्यावेळेसचा तो प्रमुख जो होता जय भगवान गोल ते सुद्धा होते. आणि सगळे त्या ठिकाणी म्हणजे मनोहर जोशी साहेब असतील, सर्व शिवसैनिक नेते म्हणजे तुम्ही जीवावर उदार होऊन त्या ठिकाणी हे ते सगळे त्यांना डायव्हर्ट करत त्यांचं प्लेन. आणि त्यांना कुठे कलकत्त्याला पाठवलं. मग कलकत्त्याहून त्यांना ते कसं तरी आले. परंतु एक म्हणजे अशा काही घटना घडल्या की आरोप व्हायला लागले शिवसेनेवर वगैरे साहेबांनी घोषणा केल्यानंतर. आणि मग तर त्यामध्ये सीबीआयच्या केसेसमध्ये त्या ठिकाणी माझी पण इन्क्वायरी झाली होती ना. आत्ताही मला त्या ठिकाणी लखनौ कोर्टाचं मला समन्स आलं होतं हा भाजपचा. मी गेलो होतो तिथे. मग म्हणजे हा पुरावा आहे की तुम्ही तिथं आमचे त्यावेळेसचे राज्यप्रमुख जे होते विजय तिवारीजी, तर त्यांनी ते ॲडव्होकेट आहे, ते महाराष्ट्राचे अध्यक्ष पण होते. त्यांनी सांगितलं, त्यांनी सगळं तिथं फायनल केलं. आम्ही गेलो. दुसरं परत आलं समज म्हणून अब आने की जरूरत नाही बोले, समज आने की जरूरत. पण एवढं तुम्ही जीवावर उदार होऊन तिथे गेले, एवढे पुरावे आहेत, म्हणजे फक्त राजकारण म्हणून काही राजकारण आता काय देवेंद्रला फक्त मोठं असं झालं तसं झालं का काय उपयोग आहे असा? देवेंद्रजी आता बस झाला तुम्ही असं हे करणार. तुम्ही इतका कष्ट घेऊ लागले की हे सरकार पडावं, आघाडी सरकार. माननीय उद्धवजी ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकार हे कधीच पडू शकत नाही. 5 वर्ष त्या ठिकाणी हे सरकार चालेल, त्याच्या पुढेही चालेल. आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो की आम्ही स्वतः त्या ठिकाणी कारसेवा केलेली आहे. मला माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा क्षण आयुष्यात लक्षात आहे असा कारसेवा तिथे. तुम्हाला येताना बऱ्याच अडचणी झाल्या होत्या, तुमच्यावर हल्लेचे पण प्रयत्न. येताना तर झालाय बरं, जाताना तर खूप लोकांनी हे खाऊ घाल ते खाऊ घाल केलं. पण येताना काहीच नाही. आम्ही 5 पुऱ्या आमच्याकडे एकाने कुठेतरी त्या ठिकाणी आम्हाला म्हणजे एका स्टेशनवर एक मिलिटरीवाला आला, त्यांनी ते दिल्या आणि खालो म्हणून एक पुरी 48 तास आम्ही फक्त एका पुरीवर राहिलो. आणि मग भुसावळला आल्यानंतर भुसावळला शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी आमच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जे होते ते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख त्या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख त्यावेळेस तिथे होते. तुम्ही कार सेवक म्हणून तुम्ही एवढी मेहनत घेतली, त्यावेळेस देवेंद्र फडणवीस कुठे दिसत होते किंवा कुठं होते? नाही, देवेंद्र फडणवीसांचा जन्म 22 जुलै 1970 आहे. मग त्यावेळेस ते किती वर्षाचे असतील? 22 वर्षाचे. ठीक आहे, तरुणपणा 22 वर्षामध्ये तरुणपणाचं असतं. पण ज्यावेळेस ते म्हटलं की आम्ही जेलमध्ये गेलो होतो त्याच्या आधी, तर त्यावेळेस ते असतील जवळपास 19 वर्षाचे असतील. ठीक आहे, आता 19 वर्षाचे असताना सुद्धा गेले, कौतुक करू त्यांचं. पण लोकांना कशाला नाव ठेवता? शिवसेना भाजप युतीने त्या ठिकाणी काम केलं होतं. आणि तो आमचे सर्व शिवसेना भाजप युतीचे आमदार आम्ही सगळे गेलो होतो. सगळं बाळासाहेबांनी सांगितल्यानंतर आम्ही सगळे गेलो. पण इतकं असताना सुद्धा जर समजा हे सगळे असे लोक असे बोलतात ना, म्हणजे खोटे नाटे, किती खोटे बोलायचे, किती आलं. अरे उद्धवजी आम्हाला सी ऑफ करायला आले होते, स्वागत केलं त्यांनी. आणि सत्कार तर किती केला मग. आणि बाळासाहेबांनी आमच्या डोक्यावर बापरे काय हात केला होता. आम्ही वीट आणली होती. वीटची आठवण काय होती? आम्ही साहेबांना वीट घेऊन दिलं. अरे चंद्रकांत ठीक आहे, लगेच डोक्यावर हात ठेवला, खूप चांगलं केलं ही वीट. साहेबांच्या रूममध्ये अनेक वर्ष ती वीट होती.
चेंबरमध्ये. सांगायचा मुद्दा की आम्ही इतकं हे करून सुद्धा जर आमच्यावर असे आरोप करतात, हे आरोप करणारे मग आम्ही शिवसैनिक आहोत, मग आमच्या गुडघ्यामध्ये आणि डोक्यामध्ये सरकून जातात आणि जर असं असेल तर ते ठीक नाही आहे. पण एक प्रश्न विचारतो सभेबद्दलचा, तो राज ठाकरेवर बोलायचं की नाही बोलायचं तुम्ही नाही, ठरवा. बोलत नाही, त्यांच्यावर नाही त्यांनी सुद्धा या ठिकाणी शिवसेनेवर टीकाच नाही केली. म्हणजे बाळासाहेबांचा गड आहे, इथं बाळासाहेबांच्या बद्दल शिवसेनेबद्दल बोलायची हिंमत राज ठाकरेंनी सुद्धा नाही केली. नाही, या बाबतीत माननीय उद्धवजी सुद्धा बोलतील, माननीय संजयराव साहेब बोलले, त्यामुळे आम्हाला काही अधिकार नाही तर बोलायचं. पण या ठिकाणी जे कोणी टिपडे टापडे भाषण करणारे माझ्या अगेन्स्ट बोलले ना, तुम्हाला सांगतो की त्या धोत्रे नावाचा तो तिथे होता, दिलीप धोत्रे, आणि हा आमचा सुमित खांबेकर, हे पूर्णपणे जेलमध्ये गेले होते. कशा करता? हिंदुत्वासाठी नाही गेले, चोऱ्या केल्या म्हणून गेले. चोऱ्या केल्यानंतर हे गेले. चोऱ्या म्हणजे काय केल्या? त्या धोत्रेनी त्या ठिकाणी वाळू चोर होता, तो आजही त्याच्यावर रेकॉर्ड आहे. त्याच्या सगळ्या टिप्पर सगळ्या अजूनही त्या पंढरपूरच्या पोलीस स्टेशनमध्ये जमा आहे, इतका आहे. आणि हा तर त्या ठिकाणी रसायनच्या याच्यामध्ये त्या ठिकाणी खेळांनी गेला तो. कितीतरी असे ह्या मनसेवाल्यांनी जर समजा असे लोक ठेवले इथे, काय त्यांची प्रगती होणार? आणि आम्हाला ते त्यांच्या प्रगतीबद्दल काय म्हणायचं नाही, परंतु असे आमच्यावर आरोप करतात. अरे कुठे तुम्ही? काय होते? आम्ही कधीपासून काम करतो इथे, मजबूत त्यांनी मुकाबला केला रजाकारांशी इथल्या. बरोबर. पुन्हा मी बाबरी मस्जिदवर येतो. तुम्ही एवढं मेहनत घेऊन तिथं जीवा हा उदाहरण, कारण त्यावर हल्लेही होत होते कारसेवकांवर, तुमच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे. तर एवढी सगळी मेहनत घेतली बाबरीसाठी तुम्ही, आणि आता जर असे आरोप होत असतील, मनाला वाईट वाटतं? राग येतो, राग येतो. ज्यावेळेस माननीय शिवसेना प्रमुखांना लखनौ कोर्टात बोलवलं होतं, 200 गाड्या त्या 200 गाड्या एकाच कलरच्या, आणि आमच्या त्यावेळेस तिथले आमदार पवन पांडे होते, त्यांनी सगळी व्यवस्था केली होती. आणि आम्ही सगळे, मी, गजाभाऊ कीर्तीकर, सूर्यकांत महाडिक, सतीश चव्हाण, सतीश प्रधान, असे सगळे शिवसैनिक आमदार वगैरे आम्ही तिथे 3 दिवसापासून मुक्कामाला होतो. कुठे? लखनौच्या गेस्ट हाऊसमध्ये. स्वतः मुलायम सिंग आले तिथे, स्वतः म्हणे, अरे भाई ठीक है ना बाबा, बाला साहब को कोई तकलीफ नहीं होना चाहिए, सब ठीक है ना, सब अच्छा है बाबा, देखो कुछ हमारे चलो कुछ तकलीफ तो नहीं ना, बाला साहब बहुत बड़े महान नेता है, उनको तकलीफ नाही. मग इतका विरोधी, त्यावेळेस विरोधी पक्षाचे त्यावेळेस ते खासदार होते, मुख्यमंत्री होते, आणि मुख्यमंत्री म्हणतात काळजी घ्यायला आले बाळासाहेबांची, आणि हे आपली टीका करतात. बाळासाहेबांनी तो रुद्वा तोडण्याचा प्रयत्न करते विरोधी पक्ष. नाही, आता हे नाही करू शकत नाही कोणी. बाळासाहेब हे बाळासाहेबच आहे, महान आहे, जगातले हिंदू हृदय सम्राट आहे ते, इथले नाही जगातले. आणि त्यामुळे निश्चित विलास, तुला काय प्रश्न विचारायचा तो विचार. हा, या सगळ्या आरोपाची सुरुवात झाली ती शिवसेनेनं केल्या आरोपामुळे. शिवसेनेच्या नेतृत्वानं आरोप केला की भाजप कुठं होती. त्यामुळे आज दोघांनी मान्य करायला हवं की युतीतून हे सगळं झालेलं होतं. मग हे आरोप प्रत्यारोप कशासाठी? हे सगळं युती असताना सुरू झालेलं, सगळं युती असतानाच बाबरी मस्जिद त्यावेळेस युतीत होते. मग आता आरोप प्रत्यारोप कशा? युतीमध्ये शिवसेना वरचढ होती, शिवसेना सगळ्यात जास्त ताकद शिवसेनेची होती, म्हणून मुख्यमंत्रीपद सुद्धा शिवसेनेकडे आला आणि उपमुख्यमंत्री त्यावेळेस भाजपकडे आला. आणि त्या पूर्ण युतीच्या काळामध्ये आता तर सगळंच गेलं, त्याच्यामुळे हा आरोप आहे. आता तर काहीच नाही ना, म्हणून त्यांना असं वाटतं की आम्हाला काही नाही, म्हणजे तडफड होती त्यांची, असं आहे ते. निश्चितपणे बघितलं आपण मनमोकळेपणाने बाबरीच्या आठवणी, ज्या ठिकाणी कारसेवक म्हणून चंद्रकांत खैरे गेले होते, त्यांच्या सगळ्या आठवणी त्यांनी इथं सांगितलेल्या आहे. आणि अर्थातच राजकीय उत्तर होतं की जळफळाटातून हे सगळे बाहेर येत आहे. विलास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपल्यासोबत चंद्रकांत खैरे होते, जो राज्यात सगळा वाद निर्माण झाला त्याच्याबद्दल ते सांगत होते. एक छोटासा ब्रेक आपण घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. निर्भीडपणे सर्वसामान्यांचा आवाज उठवणाऱ्या न्यूज 18 लोकमतचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान, ENBA पुरस्कार, बेस्ट इन डेप्थ सिरीज, मी मुंबई बोलतीये, बेस्ट ब्रेकफास्ट शो, कृषी परिषद, बेस्ट अर्ली प्राइम टाइम शो, मुलुक महाराष्ट्र, बेस्ट प्राइम टाइम शो, न्यूज 18 लोकमत विशेष, बेस्ट अँकर विशाल परदेशी, न्यूज 18 सन्मान पत्रकारितेचा सन्मान, न्यूज 18.
ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। अजित पवार यांनी राज ठाकरेंच्या कालच्या सभेवर जोरदार टीका केली आहे। मागच्या सभेतील भाषण राज ठाकरेंनी रिपीट केल्याचं सांगत शरद पवारांनी जातीचं राजकारण कधीच केलं नसल्याचं त्यांनी म्हटलंय। महाराष्ट्रात कायद्याचं राज्य असून कुणाचीही हुकुमशाही चालवून घेतली जाणार नसल्याचं अजित पवार यांनी ठणकावलंय। कुणी अल्टिमेटम देत असेल तर त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असेल तर पोलीस यंत्रणा त्यांचं काम करेल असं सांगायलाही अजित पवार विसरले नाही। महाराष्ट्राला माहिती आहे की पवार साहेबांनी कधी आपल्या आयुष्यामध्ये जातीचं पातीचं राजकारण केलेलं नाही आणि अनेक वेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी पण ते सांगितलं। उदाहरण द्यायचं झालं तर रामदास आठवले, राजू शेट्टी हे पण म्हणाले की आमचे पवार साहेबांचे आम्ही एकमेकाची वेगवेगळ्या पक्षात आहोत, परंतु त्यांनी जातीचं कधी राजकारण केलं नाही। सध्या कारण नसताना पवार साहेबांचं नाव घ्यायचं, पवार साहेबांचं नाव घेतल्यावर त्या गोष्टीला प्रसिद्धी मिळते। काय सांगतात उत्तर प्रदेशमध्ये झालं, आपण पत्रकार म्हणून माहिती घ्या। उत्तर प्रदेशमध्ये फक्त मशिदीवरचे भोंगे उतरवले गेलेले नाहीत, तिथं माझ्या माहितीप्रमाणे अयोध्येला का मथुरेला कुठेतरी पहाटेची लाऊडस्पीकर लागायचं तोही बंद झाला। काल दिलीप वळसे पाटलांनी पण सांगितलं, 2 दिवसापूर्वी मी पण एका ठिकाणी बोललो की काही जरी निर्णय झाला तरी तो निर्णय सगळ्यांवर बंधनकारक राहील। आज आपल्या इथं उन्हाच्या संदर्भामध्ये जी काही उष्णतेची लाट आलेली आहे ती महत्वाची आहे। त्याच्यातनं आपल्या नागरिकांचं आरोग्य कसं व्यवस्थित राहील ते बघितलं पाहिजे। भारनियमनाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, कोळसा देशामध्ये सगळीकडे मिळत नाहीये, ती एक समस्या निर्माण झालेली आहे। इतर पण अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत, पेट्रोल वाढतंय, डिझेल वाढतंय, गॅस सिलेंडर वाढतोय, हे महत्वाचे प्रश्न वाचून आहेत, त्याला कुठेही स्पर्श केला नाही आणि स्पर्श नको त्याच गोष्टीला आम्ही अल्टिमेटम देतो 3 तारखेला असं नाही झालं तर ते तसं होईल। अरे असं कसं आहे, इथं लोकशाही आहे। रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधणं आणि लोकमान्य टिळकांचा संबंध नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय। टिळक फक्त रायगडावर 2दा गेले, त्यांनी समाधीसाठी निधी गोळा केला, मात्र निधी गोळा करून तो जमा करून ज्या बँकेमध्ये ठेवला होता ती बुडाल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं। कुणाच्याही नावावर इतिहास खपवता येत नाही असंही आव्हाड यांनी म्हणत राज ठाकरेंवर जोरदार टीका केली। शिवाजी महाराजांचं नाव घेतलं का नाही, हार घातला की नाही, हे सगळे बालिश आरोप करणं बंद करा। मग माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, तुमच्या आयुष्यात तुम्ही कधी गेला का तो तुमच्या 5 मिनिटावरती चैत्यभूमी कधी घातला का तुमच्या हाताने हार? तुम्हाला लाज वाटते का महात्मा फुलेंनी समाधी शोधली हे सांगायला? तुम्हाला लाज वाटते का शाहू महाराजांनी पुण्यात पहिल्यांदा शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला हे सांगायला? त्यांना विरोध झाला हे सांगायला तुम्हाला लाज वाटते का? इतिहासाशी खेळू नका, इतिहास हा तुम्हाला अडकवत जातो आणि त्याच्या त्या ट्रॅपमधनं येणं लांब बाहेर असतं आणि पुरंदरे त्याच्यातच अडकले। जेव्हा लोकांनी अभ्यास सुरू केला तेव्हा पुरंदरेंना त्याच्यातनं बाहेर येता आलं नाही, ते आपण स्वतः विणलेल्या जाळ्यामध्ये स्वतःच अडकले। यासोबत बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।